कैसे मैं करूं नमन आपका, कैसे मैं करूं नमन आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। कैसे मैं करूं नमन आपका, कैसे मैं करूं नमन आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पर्यंत आपण कथाभाग श्रवण केला. कथेच्या सांगतेच्या वेळी कोणता प्रसंग श्रवण केला आपण? कुणी सांगेल का? ज्ञानोबारायांनी. निर्बुद्ध असणारा प्राणी करील ते काय, नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. काय करणार नाहीत ते. निर्बुद्ध असणारा रेडा आणि त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी ऋग्वेदाच्या असणाऱ्या ऋचा असणारे श्लोक रेड्याच्या मुखातून वदवून घेतले. केवढा मोठा अधिकार. समाजाला प्रश्न पडतो की हे चमत्कार का केले ज्ञानोबारायांनी, कशासाठी? शेवटी काहीच पर्याय राहिला नाही. सांगून थकले आणि म्हणून चमत्कार करण्याची वेळ आली. पण प्रसिद्धीसाठी किंवा धनासाठी चमत्कार साधू संतांनी केलेले नाही. ते चमत्कार सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच केले. आणि एकदा केलेला चमत्कार परत जीवनात कधीच केला नाही. मग आता रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि असणारे ते रेडेश्वर महाराज अखंड त्यांच्या मुखातून वेदाच्या असणाऱ्या ऋचा असणारे श्लोक तो रेडा गाऊ लागला. ते श्लोक मात्र बंद होत नव्हते, अखंड चालू होते. आता पैठण मधला जो विरोध होता ब्रह्मवृंद मंडळींचा अधिकार समजला. अरे तिन्ही देव जैसे परब्रह्म हिचे ठसे. सामान्य नाहीत म्हटले, हे प्रत्यक्ष भगवंताचे असणारे अवतार आहेत. ही मुलगी सामान्य नाही, प्रत्यक्ष ब्रह्मचीत कला जगत जननी मुक्ताईच्या रूपानं प्रगट झाली. अधिकार कळाला. आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही. जाणीवेला तो होत नाही महाराज. अधिकार कळाला, सामर्थ्य कळालं. मग आता शरण आले. बराचसा विरोध संपला. पैठण मधला समाज स्तुती करू लागला. आणि मग शेवटी सोपान देवांनी बोप देवांना विचारलं, गुरुदेव आमच्या शुद्धीपत्राची काय विचार आहे? आमच्या शुद्धीपत्राचं काय झालं? आणि मग दुसऱ्या दिवशी परत ब्रह्मसभा भरवण्यात आली. आणि स्वतः बोपदेव सांगू लागले, सोपान देवा, ज्ञानोबा, अहो तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? तुम्ही तर प्रत्यक्ष परब्रह्म आहात. तरी पण औपचारिकता म्हणून शुद्धीपत्र सोपान देवांच्या हाती सोपवलं. काही काळ त्या ठिकाणी चारही भावंड राहू लागले. शुद्धीपत्र मिळालं. पैठणला प्रदक्षिणा केली. सर्व ब्रह्मवृंद मंडळींनी आता या चारही भावंडांना नमस्कार केला. आणि मग ज्ञानोबारायांनी एक मागणी केली पैठण ग्रामस्थांकडे. म्हटले, मला एक भेट हवी आहे तुमच्याकडनं. त्या ठिकाणचे ब्रह्मवृंद मंडळी सांगतात, माऊली काय पाहिजे असेल ते मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. माऊलींनी सांगितलं, मला बाकी काही नको, फक्त हा जो म्हैसा आहे, हे जे रेडेश्वर आहेत, एवढे आम्हाला द्या, यांना आमच्या पदरामध्ये घाला.
यांचे ऋण आहेत आमच्यावर, उपकार आहेत आमच्यावर. त्या रेड्याचा असणारा मालक काळोबा कोळी तोही म्हणू लागला, माऊली मीही तुमच्या सोबत येतो. ज्ञानोबांनी सांगितलं, तुम्ही आमच्या सोबत येऊ नका, तुमच्यावर प्रपंचाची जबाबदारी आहे. पत्नी आहे, मुलं आहे, त्यांचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे. फक्त एवढा रेडा मात्र आम्हाला द्या. त्या पैठण पंचकृषीत कुऱ्हाडे नावाचे म्हणजे आडनावाचे काही लोक बरोबर निघाले माऊलींच्या. आणि त्या अगोदर एक प्रसंग घडला, तो म्हणजे असा, ज्ञानोबारायांच्या जीवनाचा बहिष्कार आता बरेचसा कमी झाला. पैठण मध्ये या चारही भावंड सर्व असणारे ब्रह्मवृंद मंडळी आणि गावकरी यांनी सुंदर अशी ज्ञानोबारायांची मिरवणूक काढली. पैठण मधनं माऊलींना पालखीमध्ये बसवलं आणि ज्या मार्गाने माऊलींची मिरवणूक जाणार आहे तो असणारा मार्ग सुंदर असा साफ केला. सडे टाकले, त्यावरती सुंदर अशा रांगोळ्या काढल्या. कोणी वेदाची स्तुती गातायत, भजनाचा निनाद अस्मंतामध्ये दुमदुमू लागला. शोभायात्रा निघाली. संपूर्ण पैठण मध्ये जय जयकार होऊ लागला. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्ती दादा की जय, जय जयकार होऊ लागला. मिरवणूक निघाली. असणारी ती मिरवणूक संपन्न झाली. ज्ञानोबा आता त्याच ठिकाणी राहू लागले. आध्यात्मिक तत्वावर प्रवचन कीर्तन होऊ लागली. समाजाला आध्यात्मिक तत्वज्ञान माझे ज्ञानोबाराय समजावून सांगू लागले. सकाळी उठावं, भोगावती तीर्थाचे स्नान करावं, कालिका दर्शन घ्यावं, वेदावरती व्याख्यान होऊ लागली. ज्ञानोबाराय पुराण सांगू लागले. सर्व जणांचं मन आता माझ्या ज्ञानोबारायांनी वेधून घेतलं. महाराज तरी पण पैठण मध्ये काही कर्मठ ब्राह्मण अजूनही विरोध करतच होते ज्ञानोबारायांचा. बरं, माता त्यांनाही योग्य मार्ग दाखवण्यासाठी ज्ञानोबारायांनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. कारण संतांचा स्वभावच असतो महाराज. भगवंताचा काय स्वभाव आहे? जेव्हा विष्णू भगवंत या भूतलावरती अवतीर्ण होतात, अनेक रूप भगवंतानं घेतलं. राम असेल, कृष्ण असेल, परशुराम असेल, अनेक अवतार भगवंतानं घेतले. पण अवतार घेऊन भगवंत काय करतो? काय करतो भगवंत? भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, जय हो भक्त राखे पाया पासी, दुर्जना ते संहारी, दुर्जना संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही म्हणाले हे 4-5 दिवसापासून तुम्ही आम्हाला हात वर करायला लावताय, मग यामागे काही कारण आहे का की उगाच हात वरती करायचे? 2 मिनिटात सांगून पुढे जातो.
दोन्ही हात वरती करून भगवंताला केली. हं? ते शरण जर जाय भगवंताला विठोबाशी शरण जा. आणि म्हणून दोन्ही हात वरून करून शरणागती करण्याचा प्रघात आहे. आणि जो शरण जातो त्याला भगवंत मरण देत नाही. तुम्ही म्हणाल मग आता आम्ही मरणारच नाहीत का, असं वाटेल ना. मृत्यू येणार आहे महाराज, पण मृत्यूची जी भीती आहे ना आपल्याला, ती भीती त्यानं जाते. आणि म्हणून वरती हात करून भगवंताची शरणागती करावी. तुम्ही पहा ना, एखादा आरोपी त्याच्या हातामध्ये शस्त्र असेल आणि तो जर पळू लागला तर पाठीमागे मिलिटरी असेल किंवा आमचे पोलीस असतील, ज्यावेळेस त्याचा पाठलाग करतात ना, आता त्याला गोळी घालणार तेवढ्यात तो जर थांबला, हातातलं शस्त्र त्यानं जर खाली टाकलं, दोन्ही हात असे जर त्यानं उंच केले ना, मारता नाही येत त्याला. त्याला जीवदान द्यावं लागतं. शरण आला ना म्हणून जीवदान. आणि म्हणून आपण सुद्धा भगवंताची जेव्हा शरणागती करतो ना, पांडुरंगा आम्ही तुम्हाला शरण आहोत, वाचवतो तो भगवंत मागे पुढे उभा राहे सांभाळी. सांभाळ करतो ना तो. शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून दोन्ही हात उंच करून केलेली शरणागती. अजून एक फायदा आहे. कोणता? कथा कीर्तनामध्ये झोप येते ना, येते. टीव्ही पाहताना झोप येत नाही. 12-12, 1-1 वाजेपर्यंत आपण टीव्ही पाहतो, टीव्ही सिरियल पाहतो की नाही, तेव्हा झोप येत नाही. नाटक सिनेमा पाहताना झोप येत नाही, पण कथा कीर्तनात झोप येते. आणि म्हणून जर कोणाला आलेलीच असेल झोप, दोन्ही हात उंच केले, भगवंताचा गजर केला, ती झोपही पळून जाते. म्हणून वरती हात करत जावा बरं. सांगत होतो मी आपल्याला, भगवंत भूतलावरती आल्यानंतर भगवंताचे 2 काम. कोणते? भक्ताचा सांभाळ, दुर्जनांचा नाश. तो दुर्जनांना मारतो महाराज. पण आमचे संत महात्मे जेव्हा अवताराला येतात, दुर्जनाला मारत नाही. म्हणून संतांचं जो अधिकार आहे तो भगवंतापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. कारण दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवणं हे सामर्थ्य फक्त साधू संतात आहे, ते भगवंतात नाही. भगवंत त्यांना मारतो, पण हे दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवतात. मायबाप आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. आपणा सारिखे करीती तात्काळ. आपणा सारी करते
आपण सारिखे करीत तात्काळ दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवतात साधू संत. आणि म्हणूनच जे काही अजूनही विरोध ज्ञानोबा संन्याशाची मुलं आजही काही मंडळी त्यांचा तिरस्कार करतच होते. म्हणून माता त्यांचाही उद्धार करावा, त्यांनाही सदमार्गावर आणण्यासाठी ज्ञानोबारायांनी माऊलीच्या घरी थांबले होते ना. पैठणमध्ये कोणाकडे थांबले होते सांगाल का कोणी? हा, त्यांचे असणारे मामा कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी वास्तव्याला होते. कृष्णाजी पंत भाविक होते, उदार होते, थोर होते. या चारही भावंडांना ईश्वराचा अवतार मानून त्यांची सेवा करत होते. भोजनाची व्यवस्था करावी, रात्री हरी कीर्तन होत असत आणि त्या ज्ञानानं समाज मात्र समाधानी होत होता. एक महिना त्या ठिकाणी ज्ञानोबाराय थांबले आणि त्याच काळामध्ये कृष्णाजी देवकुळे यांच्या वडिलांचं श्राद्ध आलं. आणि म्हणून श्राद्धासाठी कृष्णाजी पंत सर्व ब्रह्मवृंद मंडळींना पैठणमध्ये आमंत्रण देण्यासाठी जातात. त्या ब्रह्मवृंद मंडळींनी मात्र नकार दिला. म्हटलं आम्ही तुमच्याकडे भोजनाला येणार नाही. का? तर तुम्ही संन्याशांच्या मुलांना घरात घेतलं, धर्म बुडवला, म्हणून त्या घराला सुद्धा या ब्रह्मवृंद मंडळींनी वाळीत टाकलं. सर्व ब्रह्मवृंद मंडळींना वाटत होतं की जर आम्ही नाही गेलो तर यांचा असणारा श्राद्ध विधी पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे कृष्णाजी पंत मात्र चिंताक्रांत झाले. वडिलांचं श्राद्ध विधी करायचं आहे, मग त्या निमित्ताने ब्राह्मण भोजन तर दिलं पाहिजे. आणि ब्राह्मणांनी तर नकार दिला. मग आता काय व्हावं? कसा हा विधी संपन्न व्हावा? ज्ञानोबाराय तर विष्णूंचे अवतार, सगळ्यांचं मनोगत त्यांना कळतं. देव आणि संत यांना समाजाचं मनोगत कळत असतं. म्हणून आपल्या मनामध्ये जर काही दुःख असेल, यातना असेल, उद्विग्नता असेल तर या समाजाला सांगत बसू नका. मायबाप लक्षात ठेवा, हा समाज असा आहे, तुमचं असणारं दुःख रडून तुम्हाला विचारतील, ऐकतील आणि तेच दुःख समाजाला हसून सांगतील बरं झालं फार उड्या मारत होता. म्हणून समाजाला कधी दुःख सांगू नये. आपले जे सद्गुरू असतील, संत असतील, त्यांच्याकडे जावं, आपलं दुःख त्यांना सांगावं. त्यावर सुंदर असा उपाय ते तुम्हाला सांगतील. नाही साधूकडे जाता आलं, ज्ञानोबारायांच्या मंदिरात जावं, हात जोडावेत. ज्ञानोबाराय, आमच्या जीवनात हे दुःख आहे, मग यावर काहीतरी उपाय आम्हाला सांगा. संत आणि भगवंताकडे आपलं दुःख घेऊन जावं, समाजाला सांगत बसू नये. आणि म्हणून ज्ञानदेव विष्णूचा अवतार साक्षात, जाणते सर्वांचे मनोगत. ज्ञानेश्वर महाराजांनी कृष्णाजी पंतांना सांगू लागले, आमचं वास्तव्य या ठिकाणी आहे म्हटले, आणि म्हणून तुम्हाला या सर्व ब्राह्मण समाजानं वाळीत टाकलं. कृष्णाजी पंत, काळजी करू नका, तुम्हाला पितरांना जीव घालायचंय ना? म्हटले हो. मग या गावचे ब्राह्मण तुमचे पितर आहेत का? कृष्णाजी पंतांनी सांगितलं नाही ना माऊली, पण धर्मशास्त्र सांगतं की कुणाच्या तरी रूपानं पितरांना जेवण द्यावं. पण आता कोणीच यायला तयार नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं काळजी करू नका, आपण तुमचे असणारे पितर जीव घालू.
कृष्णाजी पंत सांगू लागले, अहो पितरांना स्वर्गाना जाऊन काही वर्ष लुटून गेलेत, मग आता त्यांना कसं भोजन देता येईल? ज्ञानोबरायांनी सांगितलं, जे स्वर्गाला गेले त्यांना परत आणू, काळजी करू नका, तुम्ही तयारी करा म्हटले. मग कृष्णाजी पंत आणि त्यांचे असणारे सौभाग्यवती यांनी सुंदर अशी तयारी केली. पंच पक्वान्नाचं भोजन तयार केलं, पूजेचं साहित्य आणलं, सर्व तयारी झाली. आणि मग आता मुहूर्त जवळ आला. मग ज्ञानोबरायांनी काय केलं, सर्वांना चौकातून बाजूला केलं. कारण पहिले जे वाडे असायचे त्याला चौक असायचे, त्यातून सर्वांना बाजूला केलं. हातामध्ये अक्षदा घेतल्या. ज्ञानोबरायांनी स्वर्गाकडे पाहू लागले, अक्षदा वरती फेकल्या आणि एक मंत्र म्हटले, आ गच्छन्तु सर्व महाभागा. एवढा मंत्र म्हटले आणि काय आश्चर्य महाराज, कृष्णाजी पंतांचे सर्व जे पितर आहेत ते आपापल्या आसनावरती येऊन बसले. कृष्णाजी पंत पाहू लागले, अरे हे तर आमचे वडील आहेत, हे आमचे आजोबा, हे आमचे पंजोबा, सर्व पूर्वज आले महाराज. आज्या पंजा या सगळ्यांना पाहिलं. कृष्णाजी पंतांचं हृदय भरून आलं. सर्वांची यथोचित पूजा कृष्णाजी पंतांनी केली. पात्र मांडल्या गेले. सर्वांना प्रसाद सेवन करण्याची आज्ञा ज्ञानोबरायांनी दिली. सर्वांनी वेद घोष केला आणि हा वेद घोष ऐकून गावातली जी ब्राह्मण होती, खिडक्यामधून, दरवाजाच्या फटीमधून वाड्यामध्ये पाहू लागले. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या आजोबाला पाहिलं, पंजोबा दिसले आणि मग मात्र त्यांचा असणारा अभिमान गेला. ज्ञानोबरायांचा अधिकार समजला आणि मग त्यांना आपल्या कर्माचा जो एक अभिमान होता आणि त्या अभिमानामुळेच त्यांनी असणारं हे आमंत्रण झिडकारलं. आता मात्र पश्चाताप करू लागले. ते असणारे सर्व पितर अगदी तृप्त होऊन भोजन केलं आणि जात असताना कृष्णाजी पंतांनी त्यांना दक्षिणाही दिली. कृष्णाजी पंतांना एवढा आनंद झाला, माऊली अहो तुमच्यामुळे आमचे स्वर्गातले पितर खाली आले, प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालं, आम्हाला झालं. माऊली आम्ही तुमचे हे असणारे उपकार अनेक जन्मापर्यंत कधीही फेडू शकत नाही. आणि मग आता सर्वांनाच त्या प्रसादाची इच्छा झाली. सर्वांनी अंगणामध्ये गर्दी केली. ब्रह्मवृंद मंडळींनी, पितरांनी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि ते पितर सांगू लागले ज्ञानोबरायांना, हजारो वर्षापासून आम्ही पितर लोकांमध्ये वाट पाहत होतो, की आळंदीचे असणारे माऊली पैठणला येतील, आम्हाला प्रसाद देतील, आम्ही धन्य झालो माऊली. आता मात्र आम्ही वैकुंठाला जाणार आहोत. पितरांनी कृष्णाजी पंतांना आशीर्वाद दिले. तू का म्हणे पितर आशीर्वाद देते, तू का म्हणे पितर आशीर्वाद देते, तू का म्हणे पितर आशीर्वाद दे. हरी बोल. तू का म्हणे पितर आशीर्वाद दे. कल्याण इच्छे
सर्व पितरांनी कृष्णाजी पंतांना आशीर्वाद दिला. ज्ञानोबारायांनी मंत्र उच्चार करतात. तर वैकुंठाला निघून गेले, त्यांना वैकुंठ प्राप्त झालं. आता पैठणमध्ये कोणताच विरोध राहिला नाही. सर्व ब्रह्मवृंद मंडळी ज्ञानोबारायांच्या कीर्तनाला येत होते. त्यांच्या मुखातून येणारं ते अमृतमय ज्ञान प्राशन करत होते. कृत्याकृत्य होत होते. समाज आता स्तुती करू लागला. आणि मग शुद्धीपत्र मिळालं. आणि मग आता जाण्याची तयारी ज्ञानोबारायांनी सांगितलं पैठणकरांना की आम्हाला आता परवानगी द्या, पुढेही बहुत करणे आहे. पैठण मधलं कार्य संपलं. ज्ञानोबाराय त्या ठिकाणावर निघाले. मी सांगत होतो आपल्याला की कुऱ्हाडे आडनावाचे काही लोक बरोबर निघाले का, कारण त्यावेळेस सगळं जंगल होतं. आणि म्हणून रस्ता साफ करण्यासाठी रस्त्यामध्ये आलेले काटे असतील ते साफ करण्यासाठी काही मंडळी सोबत निघाले. कुऱ्हाड खांद्यावरती घेऊन मार्ग करून दिला. आणि म्हणूनच त्यांना कुऱ्हाडे असं आडनाव पडलं. त्यांचा वंश आजही आळे या ठिकाणी आणि पैठणला आजही त्यांचे वंशज आहेत. ज्ञानोबाराय रेड्याला घेऊन निघाले. पुढे ही सर्व मंडळी निवाशाला आली. तेथे प्रवरा नदी वाहते. याच ठिकाणी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं. त्यातून अमृत बाहेर निघालं. ते घेऊन असणारे हे देव दंडकारण्यामध्ये पळून आले. राक्षस येतील, अमृत हिसकावून घेतील. म्हणून त्यांना मोहने टाकण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला. ते असणारे असुर नाचू लागले, मोहिनीच्या मागे लागले. देव दानव दोघेही मोहिनीसाठी भांडू लागले. मोहिनी सांगते मी अमृताचं वाटप करणार. 2 पंक्ती बसवल्या. कलश हातामध्ये घेऊन देवांच्या पंक्तीमध्ये भगवंत चालले. आणि त्याच मंथनातून सुरा निघाली. सुरा म्हणजे दारू. त्या सुरा म्हणजे दारूचा पण कलश निघाला होता. मोहिनीनं युक्ती प्रयुक्तीनं असणारा हा सुरा नावाची जी दारू आहे, मदिरा आहे, ती असुरांना दिली. तेव्हापासून जे असुर आहेत ते तिचं प्राशन करतात. आणि अमृत हे देवांना दिलं. देवांच्या पंक्तीमध्ये राहू आणि केतू 2 ग्रह देवाचा वेश धारण करून आले. त्यांनीही ते अमृत प्राशन केलं. पण कंठाच्या खाली जाण्या अगोदर भगवान विष्णूनं सुदर्शनानं त्यांचं त्या ठिकाणी मस्तक उडवलं. दानव हरले आणि काही अमृताचे कण त्या ठिकाणी सांडले. म्हणून प्रवरा नदीला अजून एक नाव प्राप्त झालं. कोणतं? अमृतवाहिनी. तिला अमृतवाहिनी असं म्हटलं जातं. आणि म्हणून नेवासाला मोहिनी राजाचं सुद्धा मंदिर आहे. अवतार घेतला ना भगवंताना तिथं. म्हणून मोहिनी भगवान की त्या काळामध्ये असणारा हा तारकासूर देवांचा निधी म्हणजे देवांचा असणारा द्रव्य घेऊन जात असताना त्याने तो निधी असणारा ते धन काही काळ नेवाशाला ठेवलं. म्हणून या नेवाशा ग्रामाला नाव पडलं निधिवास. त्याचा पुढे अपभ्रंश झाला. निधिवास या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन निदवास असा शब्द झाला. त्याचा परत अपभ्रंश झाला आणि त्या निदवास या शब्दापासून नेवाशी असा शब्द त्या ठिकाणी प्रचलित झाला. माऊली आता नेवास्याला आली. आल्यानंतर प्रकार असा घडला. घडलेला प्रसंगही सांगून जातो. अचानक नेवाशामध्ये सुसाट असं वारं वाहू लागलं. ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला. विजांचा कडकडाट कानावरती येऊ लागला. भयंकर अशी
पाऊस पडू लागला, वादळ होऊ लागलं, वारा वाहतोय, ढगांचा गडगडाट ऐकू येतो, मुसळधार पाऊस पडू लागला. आणि म्हणून असणारे हे चारही भावंड आता कुठेतरी आश्रय घ्यावा म्हणून समोर पाहिलं तर एक मस्जिद होती आणि म्हणून त्या मस्जिदीत प्रवेश करावा म्हणून तिथपर्यंत जातात. पण त्या ठिकाणी असणारे ते त्या मस्जिदीचे मौलाना असतील, त्यांनी अडवलं. म्हटले तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. म्हटले का? ही आमची मस्जिद आहे आणि तुम्ही तर हिंदू दिसता, मग तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. शास्त्रात आलेली घटना आहे, सांगतोय महाराज. आणि म्हणून माऊलींना जरा वाईट वाटलं. अरे हिंदू आणि तुमच्यामध्ये तुम्ही भेदभाव का करता? अरे तुम्ही जसे मानव आहात तसे आम्हीही मानव आहोत. पाऊस संपेपर्यंत आम्हाला आश्रय घ्यायचा आहे. त्या मौलानांनी सांगितलं नाही जमणार, तुम्ही हिंदू आहात आणि हिंदूंना या मस्जिद मध्ये प्रवेश नाही. माऊलींनी सांगितलं, म्हटले तुम्ही एक काम करा मौलाना साहब, ज्या मस्जिदीला जरा विचारा की तू कोणाची आहे, तू हिंदूंची आहे की मुस्लिमांची. आतून आवाज आला, भिंतीतनं आवाज निघाला मस्जिदीमधनं, मैं हिंदू की हूं, मैं हिंदू की हूं. हा आवाज आल्यानंतर घाबरले, सगळे पळून गेले. मग ज्ञानोबाराय आणि चारही भावंड आतमध्ये गेले. पाऊस संपेपर्यंत त्याच ठिकाणी थांबले आणि आजही नेवाशामध्ये त्याच मस्जिदीचं रूपांतर दत्त मंदिरामध्ये झालं. आजही ते दत्त मंदिर त्या ठिकाणी आहे. मग आता नेवाशामध्ये ही सगळी मंडळी आली. कनेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आजही पैस खांब आहे. त्या मंदिरात उतरले, सुंदर असं अमृत वाहिनी प्रवरेचं स्नान केलं. आणि त्यावेळेस देवगिरीला यादवांचं राज्य होतं आणि या यादवांच्या पदरी गीतेवर प्रवचन करणारा एक भक्त होता. तो श्रीमद भगवत गीता या ग्रंथावरती सुंदर प्रवचन करायचा. त्या राजाने विचार केला, एवढा सुंदर हा गीता ग्रंथ आहे, या गीतेचे 56 भाषेमध्ये कोण वर्णन करून सांगेल? असा कोणी महात्मा आहे का, असं विचारू लागला तो राजा. आणि मग रामदेव यांनी ठरवलं, त्यावेळेस यादवांच्या पदरी असणारे विद्वान, त्या विद्वानांनी सांगितलं या भारत भूमीमध्ये एकच विद्वान महात्मा आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि योगायोगानं म्हटले ते नेवाशाला आलेले आहेत. स्वतः रामदेव राजे त्यांचे सर्व अष्टप्रधान मंडळ काया वाचा मनानं ज्ञानोबारायांना शरण आले आणि विनंती केली, माऊली हा अलौकिक असणारा गीता ग्रंथ तुम्ही यावरती टीका करा, 56 भाषेचा गौरव करा आणि 56 भाषेमध्ये यावरती तुम्ही टीका करावी असं आम्हाला वाटतं. माऊलींनीही त्या गोष्टीला मान्यता दिली आणि नवे नवे माऊलींनाही तेच करायचं होतं कार्य. कारण निवृत्ती दादांनी सांगितलं होतं, ज्ञाना जगाचं हित होईल, जगाचं कल्याण होईल. कारण संस्कृत जे आहे ते सर्वसामान्यांना समजत नाही. संस्कृत भाषा जगाशी कळेना. आणि म्हणून एक काम करा, 700 जे श्लोक आहेत संस्कृत मधले, आणि मग या श्लोकावरती तुम्ही टीका करा, प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ तयार करा की जेणेकरून हा ग्रंथ सर्व जगाच्या कामी येईल आणि या ग्रंथाच्या द्वारे जगाचं कल्याण होईल, त्यांचा उद्धार होईल. आणि त्या कार्यासाठी तर तुमचा अवतार झाला. एक दिवशीचा प्रसंग. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई माता प्रवरा नदीवरती स्नानाला जातात. स्नान झालं आणि स्नान करून मागे येत असताना
परत नेवाशा ग्रामामध्ये येऊ लागले. सुंदर असं स्नान झालं आणि मुखानं पांडुरंगाचं नामस्मरण करत आहेत. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जय हो. वा वा. विठ्ठल माय बापा, वा वा. पंढरीच्या नाथा. विठ्ठल माय बापा, पंढरीच्या नाथा. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हो. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे पांडुरंगा. विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे पांडुरंगा. 4-5 दिवस झाले मी पाहतोय हे आमचे गुणीजन महाराज मंडळीने आम्हीच भजन करतोय. हा, शेवितो हार सवाटीतो आणि का. आणि आमच्या दिगंबर महाराजांनी सांगितलं, म्हटले आमच्या माऊली नगरचे जे श्रोते आहेत ना, एवढा गोड आवाज आहे म्हटले त्यांचा, तुम्ही एकदा ऐकून पहा. म्हटले चला आज आपण बघूया. हा, मी पुढे भजन म्हणतो, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय. पाठीमागले सुद्धा त्यांनी सुद्धा म्हणायचंय. फार दूर बसले तुम्ही, असो आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. हा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा, अजून थोडा मोठा आवाज. ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला. वा वा. सुंदर माझे जाते ग, फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. वा वा. ये रे बाळ विठ्ठला, तू ये रे बाळ विठ्ठला.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई माता, प्रवरा नदीवरती सुंदर असं स्नान झालं. पाठीमागे येत असताना एक हृदय द्रावक असा प्रसंग माऊलींच्या समोर आला. ही चारही भावंड मुखानं भगवंताचं नामस्मरण करत करत निवाशाच्या दिशेनं गावामध्ये येऊ लागले. ज्ञानोबाराय समोर आहेत, पाठीमागे निवृत्ती दादा आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई. एकामागे एक असं येत असताना जवळच असणारी स्मशानभूमी आणि त्या स्मशानभूमीमध्ये इकडे असं थोडस आकाश जवळ आणि स्मशानभूमीच्या जवळून जात असताना, हा थांबा, बरोबर आहे आकाश, असं करतो ना, अशी झाली. स्मशानभूमीच्या जवळून जात असताना त्या स्मशानभूमीमध्ये एक प्रेत ठेवलेला आहे. जवळच त्या ठिकाणी चिता रचलेली आहे आणि काही वेळानंतर असणार ते पार्थिव शरीर त्या चितेवर ते ठेवलं जाणार आहे. कोण होते? त्यांचं नाव होतं बाबाजी पंत थावरे. अचानक त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आपला देह ठेवला होता आणि त्या काळातली परंपरा की पती गेल्यानंतर पत्नीला सती जावं लागत होतं. मग बाबाजी पंत थावरे यांची असणारी पत्नी सौदामिनी, तिचं नाव, सती जाण्यासाठी निघाली होती आपल्या पतीच्या प्रेताजवळ. शोकाकुल उदास होऊन आपल्या पतीच्या माथ्याजवळ बसलेली आहे. गावातले असणारे ग्रामस्थ, माता भगिनी सर्व दुःखाने व्याकुळ झालेले होते, कारण अचानक त्यांचं जाणं झालं तरुणपणात आणि म्हणून नेवाशे गावावरती शोक कळा पसरली होती. आणि मग सती जाण्यासाठी सौदामिनी सौभाग्याचे अलंकार परिधान करून हातामध्ये जळत असलेला कापूर घेऊन सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. तेवढ्यात सौदामिनीचं लक्ष गेलं की समोरून कोणीतरी चार संत, चार महात्मे येत आहेत. थोड्या वेळाने आपल्याला आपल्या पतीसोबत जायचं, ही असणारी जीवन यात्रा संपवायची आहे. पण काय योगायोग आहे, जाण्या अगोदर संतांचं दर्शन होतंय. आणि म्हणून बाबाजी पंत थावरे यांची असणारी पत्नी सौदामिनी ज्ञानोबारायांना, निवृत्ती दादाला पाहिलं आणि असणाऱ्या सौदामिनी माता म्हटलं, जाण्या अगोदर संतांचं दर्शन घ्यावं, जीवाचं कल्याण होईल. म्हणून असणाऱ्या सौदामिनी माता समोर येतात. चारही भावंडांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेत असताना चरणावरती मस्तक ठेवलं. माऊलींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. सौदामिनी माता उठून उभ्या राहिल्या. माऊलींकडे पाहत डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू आहेत. आणि सौदामिनी मातेनं विचारलं, माऊली, हा आशीर्वाद तुम्ही या जन्मासाठी दिला की पुढच्या जन्मासाठी? माऊलींनी विचारलं, माते असं का विचारता? आणि मग सांगितलं, ज्ञानोबा, माऊली, समोर जे प्रेत पडले ना, ते माझ्या पतीचं आहे. माझे पती निवर्तले
त्यांनी आपला देह ठेवला. माऊली मी सती जाण्यासाठी निघाले. माऊलींनी सौदामिनी मातेला घेतलं. बाबाजी पंत थावरे यांच्या जवळ आले माऊली आणि कृपा दृष्टीनं पाहू लागले बाबाजी पंतांकडे. मूळ नाव त्यांचं बाबाजी पंत थावरे. आशीर्वाद दिला होता, सौभाग्यवती भव सांगितलं. सौदामिनी माता हा आशीर्वाद या जन्मासाठी, म्हटले पुढच्या जन्मासाठी नाही. जवळ आली. ती जी ताटी होती त्यावरती बाबाजी पंतांना ठेवलेलं होतं. लोकांना सांगितलं असणाऱ्या दोऱ्या सोडा. खांदेकरांनी दोऱ्या सोडल्या. माऊलींनी मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं बाबाजी, अहो तुम्ही तर सच्चिदानंद आहात, मग तुम्हाला मृत्यू कसा प्राप्त झाला? सतचित आनंद असणारे तुमचं स्वरूप आहे. बाबाजींच्या मस्तकावरती हात ठेवला. कृपा दृष्टीनं पाहिलं. हसणारे बाबाजी पंत थावरे. ज्या पद्धतीनं मनुष्य झोपेतून जागा होतो ना, त्याच पद्धतीनं बाबाजी पंत थावरे जागे झाले, उठून बसले. सर्वांना आनंद झाला. सर्व समाज पाहू लागला. बाबाजी पंतांना पुनर्जन्म माझ्या माऊलींनी दिला. निळा म्हणे जिही होते जीवविली आणि वरदे उपदिशले बाळे स्त्रिया. सर्वांना एवढा आनंद झाला. सर्वांचा आश्चर्यचकित झाले. सर्वांचा थरकाप उडाला आणि सर्व त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा जय जयकार करू लागले. ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ तुकाराम. बाबा ज्ञानेश्वर महाराज की जय. एवढा आनंद झाला सर्वांना. बाबाजी पंत थावरे यांनी माऊलींना नमस्कार केला, प्रणिपात केला. माऊलींनी सांगितलं यापुढे, कारण आता तुमचा पुनर्जन्म होतोय. पहिला जन्म तुमचा संपला, मृत्यू झाला होता ना, आता नवीन जन्म तुम्हाला प्राप्त होतोय. म्हणून नावही तुम्हाला आता नवीन मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी नामकरण केलं माझ्या माऊलीनं. यापुढे तुमचं नाव असेल सच्चिदानंद बाबा. आणि मग त्या ठिकाणी नामकरण केलं. नवीन नाव प्राप्त झालं, पुनर्जन्म झाला. आणि मग आता माऊलींनी प्रश्न केला. म्हटले सच्चिदानंद बाबा, यापुढे आता तुम्ही काय करणार? बाबाजींनी सांगितलं माऊली मृत्यूच्या दाढेत जावं लागलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. माझे उरलेलं जे जीवन आहे माऊली हे मी तुम्हाला समर्पण करणार आहे. तुम्ही आता म्हणाल ते मला मान्य असेल. माऊलींनी त्यांना आपलं शिष्य केलं. माऊलींचे 2 शिष्य प्रसिद्ध आहेत. फार मोठा शिष्य संप्रदाय माऊलींनी वाढवला नाही. एक म्हणजे तो असणारा म्हैसा म्हणजे रेडेश्वर भगवान, आणि दुसरे सदशिष्य म्हणजे सच्चिदानंद बाबा. मग सच्चिदानंद तया ठेवीला नाव आणि शिष्य विला भाव दिखोनिया.
आपलं शिष्य केलं. आता ज्ञानोबाराय सांगू लागले, म्हटले तुमच्या हातून काही कार्य मला करून घ्यायचंय. आणि मग ज्ञानोबारायांनी कनेश्वराच्या मंदिरामध्ये बाबाजी चैतन्यांना घेऊन आले. सच्चिदानंद बाबांना सर्व भावंड त्या मंदिरात आले. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी असणारा जो सुंदर असा पैस खांब आहे, त्या पैस खांबाला आपली पाठ टेकून ज्ञानोबाराय बसले. समोर त्यांचे असणारे गुरु आणि बंधू ही निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताई माता आहेत. आणि मग तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथांनी सोपान काकाला डोळ्यानच इशारा केला. सोपान काकांनी सुंदर असा समोर चौरंग आणून ठेवला. लेखन साहित्य आणलं, लिहिण्यासाठी सुंदर वह्या त्या ठिकाणी सोपान काकांनी आणून ठेवल्या. लक्षात आलं सच्चिदानंद बाबांसमोर एक चौरंग आहे, त्यावर सुंदर अशा वह्या ठेवलेल्या आहेत. लिखाण करण्यासाठी सुंदर असा बोरू आहे, मोर पंख आहे. आणि मग माऊलींच्या समोर कुरुक्षेत्रावरती भगवंताने सांगितलेली अर्जुनाला जी गीता आहे 700 श्लोकांची, ती माऊलींच्या समोर आहे. आणि मग जगाचं कल्याण व्हावं, जगाचा उद्धार व्हावा म्हणून ज्ञानोबारायांनी ठरवलं की 700 श्लोकाची असणारी ही गीता जगाला संस्कृत कळत नाही, आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी प्राकृत भाषेमध्ये मराठीमध्ये माझे ज्ञानोबाराय एक एक श्लोक वाचू लागले. आणि त्या श्लोकावरती सुंदर अशी ज्ञानेश्वरी म्हणजेच त्यावरती गीतेवरती टीका त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगू लागले. एक एक श्लोक ज्ञानोबाराय सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा आपल्या सुवाच्य अक्षरामध्ये, वळणदार अक्षरामध्ये एक एक ओवी लिहित होते. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगू लागले. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तोच गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो. ज्ञानोबारा एक एक ओवी सांगत होते. सच्चिदानंद बाबा आपल्या सुवाच्य अक्षरामध्ये एक एक ओवी त्या भृज पत्रावरती लिहित होते. दिवसा मासानं ज्ञानेश्वरी आता पूर्ण होत होती. ज्ञानोबाराय अनेक प्रकारानं त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगत होते. सच्चिदानंद बाबा लिहित होते. भक्तीचं वर्णन करून सांगितलं, कर्माचं वर्णन करून सांगितलं, योगाचं वर्णन करून सांगितलं. अनेक प्रकारानं नाथ संप्रदायाचं आलेलं जे तत्वज्ञान आहे तेच असणार तत्वज्ञान. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना शिष्य केलं, ते तत्वज्ञान ज्ञानोबारायांना दिलं आणि तेच असणार तत्वज्ञान मराठीमध्ये सर्व समाजाला, सर्वसामान्याला समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेमध्ये ज्ञानोबाराय ओव्या सांगत होते. सच्चिदानंद बाबा लिहित होते. दिवसा मासानं ज्ञानेश्वरी आता पूर्ण होत होती. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू,
भगवान विष्णून म्हणजेच गोपाल कृष्णानं स्वतःच्या मुखानं असणारी ही भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितली आणि त्याच गीतेवरती टीका करण्यासाठी, तीच गीता मराठीत लिहिण्यासाठी भगवान विष्णूंनीच परत अवतार घेतला आणि ज्ञानोबा यांच्या रूपानं ज्ञानराज माझी योग्यांची आपलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष भगवान विष्णू परत ज्ञानोबा रूपानं आले आणि त्याच भगवद्गीतेवरती ज्ञानोबा यांनी टीका केली. दिवसा मासानं आता ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून झाली. सांगत होते माझे ज्ञानोबा आणि लिखाण करत होते सच्चिदानंद बाबा. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि आता ज्ञानोबा यांनी निवृत्तीनाथांसमोर हात जोडले. पसाय दान मागू लागले. माऊली मागणी मागतायत आपल्या गुरुजींकडे. निवृत्तीनाथानं ज्ञानोबा यांना सांगितलं, ज्ञाना तुला पाहिजे ते माग. आणि त्यावेळेस ज्ञानोबा यांनी एक मागणी मागितली. तुम्हाला वाटत असेल स्वतःसाठी काही मागितलं असेल? माझ्या ज्ञानोबा यांनी अव या संत महात्म्यांनी स्वतः करता कधी काही मागितलंच नाही. भगवंताकडेही नाही आणि गुरुजींकडे सुद्धा नाही. जे काही कार्य केलं असेल ते केलं समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी. आणि जे काही मागितलं असेल ते समाजासाठीच मागितलं. पसायदान मागतायत. म्हटले गुरुदेव, सुंदर अशी असणारी ही ज्ञानेश्वरी तयार झाली. असणार आहे नाथ संप्रदायाचं जे ज्ञान आहे. माझी इच्छा आहे गुरुदेव की असणार हे सर्व ज्ञान मला जगासाठी खुलं करायचंय. किती उदात्त हेतू असेल माझ्या माऊलींचा, किती विशाल अंतकरण असेल. अहो दुसरं तिसरं कोणी असतं तर सांगितलं असतं मी महाराष्ट्रात जन्म घेतलाय, मग हे ज्ञान फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहावं. त्याच्या पुढे कोणी म्हटलं असतं मी भारत देशामध्ये जन्म घेतला, मग हे ज्ञान भारतापुरतं मर्यादित असावं. पण माझ्या माऊलींचा एवढा उदात्त हेतू, एवढं व्यापक अंतकरण. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे. म्हटले हे जे तत्वज्ञान आहे ना गुरुदेव, हे विश्वासाठी खुलं व्हावं. विश्वाला याचा उपयोग व्हावा, याचा फायदा व्हावा, विश्वाचं कल्याण व्हावं. विश्वासाठी प्रार्थना केली महाराज. निवृत्ती दादांना सांगितलं, ज्ञाना अरे तुला माहित आहे ना रे आपल्या नाथ संप्रदायाचा काय नियम आहे? म्हटले काय दादा? असणार हे ज्ञान एकाने एका सांगायचं, अनेकांना सांगायचं नाही. आपली परंपरा माहित आहे तुला ज्ञाना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे तत्वज्ञान भगवान शिवजींपासून आले. माझ्यापर्यंत हे ज्ञान आलं. गैनीनाथांनी मला उपदेश केला. मी तुला हे ज्ञान सांगितलं. ज्ञाना एक काम कर, कोणाला एका सद शिष्याला तुम्ही शिष्य करा आणि हे ज्ञान त्यांना द्या. माऊलींनी हात जोडले आपल्यासाठी, तुमचा माझा उद्धार व्हावा, तुमचं माझं कल्याण व्हावं म्हणून माऊलींनी हात जोडले गुरुदेवांसमोर. रडू लागले माऊली, डोळ्यातनं पाणी आलं. दादा काही करा पण एवढं दान मला द्या. हे असणार ज्ञान विश्वासाठी खुलं व्हावं ही माझी संकल्पना आहे. आणि मग आता निवृत्तीनाथांना आईचे शब्द आठवले. आईनं सांगितलं होतं जातानी, निवृत्तीनाथा अरे माझा असणारा ज्ञाना फार कोमल हृदयाचा आहे. माझ्या ज्ञानानं तुला आयुष्य जर काही मागितलं ना तर नाही म्हणू नको. हे शब्द आईचे आठवले. आणि मग निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञानदेवा अरे माझ्या नाथ संप्रदायाचं होईल ते होईल, पण तुझी इच्छा तू पूर्ण कर. तुला वाटतं ना हे ज्ञान जगाला मिळावं, ठीक आहे. म्हटले तुझा असणारा संकल्प सिद्धीच जावो, तुझी इच्छा पूर्ण हो. समाधानी झाले माझे ज्ञानदेव. आणि त्याच ठिकाणी संकल्प केला की असणारी ही ज्ञानेश्वरी
जगासाठी मी देणार आहे, जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती माझ्या ज्ञानदेवाने केली. आणि म्हणून आपण फार भाग्यशाली आहोत का ज्ञानोबा रायांच्या नंतर आपल्याला या भूतलावरती जन्म मिळाला. आणि म्हणून असणारी ही ज्ञानेश्वरी आज आपल्याला मिळते, म्हणून आपण भाग्यवान आहोत. पण आपण भाग्यहीन झालो आता का? एवढं ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान आपल्याकडे असताना सुद्धा आज बऱ्याच हिंदूंच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही. आणि म्हणून असणारी ही ज्ञानेश्वरी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये ठेवावी. आणि नादबाबा सांगून गेले, भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी हो, भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी हो, वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. किंवा एक तरी ओवी अनुभवावी. नुसतं वाचत बसू नये, त्याचा अनुभव घ्यावा. ती ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात कशी उतरेल यासाठी प्रयत्न करावा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ज्ञानोबरायांच्या मुखातनं एक एक ओवी बाहेर आली. सच्चिदानंद बाबांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. पायिक पण वा सुंदर अशी ओवी या ठिकाणी आई साहेबांनी सांगितली की असणार धर्म कीर्तन गुरुजींच्या रूपानं सिद्धीच गेलं. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, जगाला माझ्या ज्ञानोबारायांनी अर्पण केली. आणि त्यानंतर असणारे हे सर्व भावंड आता नेवाशामध्ये राहू लागले. सच्चिदानंद बाबाही त्यांच्या सोबत आहेत, रेडेश्वर भगवान त्यांच्या सोबत आहेत. एक दिवस ही सर्व मंडळी जेव्हा स्नानासाठी निघाले, चला चारही भावंड सोबत सच्चिदानंद बाबा आहेत, त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती त्या आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये निघून गेल्या. आणि ही चारही भावंड आता नेवाशामध्ये राहू लागले. दिवसामागून दिवस जात होते. त्याही ठिकाणी ज्ञानोबाराय त्या कनेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होऊ लागली. आणि त्या ज्ञानानं त्या कीर्तनामध्ये नेवाशेकर मंडळी अगदी आनंद विभोर होऊन नाचत होते, गात होते. ज्ञानोबरायांचं असणारं तत्वज्ञान श्रवण करत होते, कृत्याकृत्य होत होते. एक दिवस स्नानासाठी जात असताना निवृत्तीनाथ महाराज सांगतात, माऊली तुम्ही गीतेवरती तत्वज्ञान सांगितलं, तुमचा स्वानुभव सांगितला, पण एक काम करा म्हटले माऊली, आता तुम्हाला जे ज्ञान मिळालं, तुम्हाला जो स्व अनुभव आला परमार्थाचा, तो अनुभव
तुम्ही आता जगाला सांगावा असं माझी इच्छा आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं, म्हटलं इथे नाही गुरुजी, पुढे गेल्यानंतर आपण या ग्रंथाचं लिखाण करू. आणि मग नेवासकरांचा निरोप माऊलींनी घेतला. पुढे ब्राह्मणी या गावी आलेले आहेत. हा मरकुरी का बंद ठेवला, तो चालू करा. नेवासकरांचा निरोप घेतला. पुढे ब्राह्मणी या गावामध्ये आले. रेडेश्वर भगवंत सोबत आहेत, संत समुदाय सोबत आहेत. ब्राह्मणी येते, तेथेही पैस खांब आहे. आणि त्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी जो सुंदर असा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला त्यालाच अमृत अनुभव असं म्हटलं जातं. म्हणजे परमार्थामध्ये त्यांना जो जो अनुभव आला तो त्याचं लिखाण म्हणजे अमृत अनुभव. तेथेही रेडेश्वर सोबत आहेत. मुक्ताई मातेचं त्या ठिकाणी मंदिर ठिकाणी परब्रह्माचा साक्षात्कार जर पुरुषाला झाला तर त्याला ब्राह्मण म्हणतात. ऐकून ठेवा, ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून ब्राह्मण ठरत नाही. षड उर्मी हृदयातून ज्याच्या गेल्या ब्रह्म जानते ब्राह्मण. मग तो कुठल्या की समाजातील असाला, ज्याला ब्रह्मज्ञान झालंय ना तो ब्राह्मण असतो महाराज. मग आता ब्राह्मणी, ब्राह्मणी कुणाला म्हणतात? परब्रह्माचा साक्षात्कार ज्या स्त्रीला होतो तिला ब्राह्मणी असं म्हटलं जातं. म्हणून मुक्ताई माता ब्राह्मणी होत्या. म्हणून त्या ठिकाणी येणं झालं आणि त्या गावाला ब्राह्मणी असं नाव पडलं. त्याही ठिकाणी पैस खांबाला टिकून अमृत अनुभव हा सुंदर असा ग्रंथ लिहिला. शंकरी तत्वज्ञानाचा उपदेश ज्ञानोबारायांनी केला. माऊली आता आळे या ठिकाणी आलेले आहेत. आळे कुठं? आळे फाटा, तिथं माऊली आलेले आहेत. त्याआधी एक प्रसंग घडतो छोटासा. नेवाशावरनं जात असताना पुलतांबा या ठिकाणी माऊली आलेले आहेत. पुलतांबा या ठिकाणी कुणाचा आश्रम आहे? हा योगी चांगदेव महाराजांचा फार मोठा आश्रम. लाखो शिष्य त्यांचे. योगाचं भयानक असं त्यांच्यामध्ये सामर्थ्य. ज्यांनी 14 वेळा काळाला मागं पाठवलं अशा आश्रमाने चांगदेव महाराज त्या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांचा मोठा आश्रम, अनेक शिष्य होते त्या ठिकाणी. आणि त्यावेळेस चांगदेव महाराज समाधी अवस्थेमध्ये होते. मग ही चारही भावंड पुलतांबा या ठिकाणाहून जात असताना जरा दुर्गंधी येऊ लागली. मुक्ताईने विचारलं, म्हटलं दुर्गंधी कसली येते? मग कोणीतरी सांगितलं, मुक्ताई म्हणे या ठिकाणी चांगदेव महाराज आहेत, समाधीस्थ आहेत. 6-6 महिने वर्ष समाधीमध्ये असतात. आणि मग समाधी ज्यावेळेस त्यांची उत्थान होते ना तोपर्यंत या पुलतांबा गावामध्ये जर कोणी गेलं, मृत्यू झाला तर सगळी प्रेत या चांगदेव महाराजांच्या समोर आणून टाकली जातात. आणि चांगदेव महाराजांची समाधी उत्थान झालं की त्यातून काही प्रेत जिवंत होऊन परत घरी जातात. एवढं सामर्थ्य म्हटले. नवल वाटलं मुक्ताईला. मेलेल्या माणसं जिवंत करतो म्हटले, कोण आहे योगी? पाहिलं पाहिजे. आणि म्हणून ही चारही भावंड त्या ठिकाणी जातात. समाधीस्थ असणारे चांगदेव महाराज समोर अनेक प्रेत पडलेली होती. आणि जवळच एक म्हातारी आजी बसलेली होती. आणि मग तिला विचारलं त्या आजीला, मुक्ताईनं म्हटले, आई साहेब तुमचं कोण गेलंय? त्या आजीनं सांगितलं, अगं पुरी माझं कोण नाही गेलं, माझ्या जीवा भावाचं एक पुत्र होतं ते मेलंय. म्हटलं मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणी नाही. एवढं पुत्र होतं ते मेलं. मेलेलं होतं ना ते. आणि मग बरं म्हटले मग काय विचार आहे? म्हटलं विचार काय नाही, मला असं वाटतं ज्यावेळी चांगदेव महाराजांचे समाधी उत्थान होईल, न जाणो माझं कुत्र जर जिवंत झालं तर, म्हणून घेऊन बसले. मुक्ताई मात्यानं कुत्र्याकडे पाहिलं. एक त्याचा पाय हातामध्ये पकडला मुक्ताईनं
आणि उचललं त्याला आणि मुक्ताई म्हटलं काय झालं तुला मारायला, आणि बाजूला फेकलं कुत्र जिवंत झालं आणि पळू लागलं महाराज. हा, अशा पद्धतीनं आरडत ओरडत कुत्र पळू लागलं. आणि एक तुम्हाला सांगू, एवढं मोठं नवल घडलं, कुत्र तर जिवंत होऊन पळून गेलंच, पण त्या ठिकाणी जेवढी प्रेत होती ती सर्वची सर्व जिवंत झाले, आपापल्या घरी निघून गेले. हा चमत्कार त्या ठिकाणी माझ्या मुक्ताईने केला. पुढे प्रवास करत आळे या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आता मात्र सोबत असणारा जो महिसा म्हणजेच रेडेश्वर भगवान आता मंद मंद पाऊल टाकत होते. डोळ्यातून त्यांचे अश्रू येऊ लागले. कारण रेडेश्वर भगवंताचा कालावधी आता पूर्ण होत आला. कळालं की आता जावं लागणार आहे. मृत्यूची भीती राहिली नव्हती. संतांचा आशीर्वाद मिळालेला होता, पण या 4 संतांचा वियोग आता मला होणार, यांना सोडून जावं लागणार. म्हणून रेडेश्वर भगवंत रडत होते, डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू होत्या. आणि आताही रेडेश्वर भगवंताच्या मुखातून वेदाचे जे श्लोक आहेत, वेदाचा उच्चार चालूच होता. त्या आळे या ठिकाणी काही कर्मठ ब्राह्मण होते. रेड्याच्या मुखातून वेदाच्या श्रुती ऐकल्या, त्यांनी कानात बोटं घातली. आणि त्यामुळे या आळे गावामध्ये आजही वेद पाठक ब्राह्मण राहत नाही, जन्माला येत नाही. सांगू लागले ते ब्रह्मवृद्ध मंडळी, ज्ञानोबराय, वेद म्हणण्याचा अधिकार जनावराला नाही, तुम्ही त्याच्या मुखातले वेद बंद करा. निवृत्तीनाथ बोलू लागले, या रेडेश्वराचे आपल्यावर फार उपकार आहेत. माऊली, तुम्ही स्वतः याला समाधी द्या. आळे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज खाली बसलेले आहेत. रेडेश्वर त्या ठिकाणी शेजारी येऊन बसला. काय भाग्य असेल महाराज त्याचं. अहो, जो मृत्यू मानवाला प्राप्त होत नाही बऱ्याचशा, तो मृत्यू एका रेड्याला प्राप्त होतोय. त्या रेडेश्वरानं ज्ञानोबारायांचं असणार ते मुख कमल पाहिलं. त्यांचं स्वरूप पाहत पाहत ज्ञानोबारायांच्या मांडीवरती आपलं मस्तक ठेवलं. ज्ञानोबारायांनी मस्तकावरती हात ठेवला. त्या रेडेश्वराला कृत्याकृत्य केलं. त्याच ठिकाणी आपले असणारे प्राण, आपला असणार चैतन्य भगवंताच्या परमपदामध्ये रेडेश्वर भगवंत समाविष्ट झाले. आणि त्याच ठिकाणी आपला देह या रेडेश्वरानं ठेवला. आणि ज्ञानोबरायांनी स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी रेडेश्वराला समाधी दिली, पुष्प वाहिले, पूजा केली. आणि त्या ठिकाणी एक ज्ञानोबरायांनी अजान वृक्ष लावला, समाधी दिली. आणि रेडा होता म्हणून त्या समाधीला शेंदूर लावला. म्हणून लोक त्या ठिकाणी त्याला मसोबा म्हणू लागले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी बकरही कापू जाऊ लागले आळ्या या ठिकाणी. बऱ्याच काळानंतर बेलापूरकर महाराज त्यांनी ती प्रथा बंद केली आणि त्या ठिकाणी उत्सव चालू केला. बऱ्याच ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी हत्या होत होती बकरांची. अशा साधू संत मंडळींनी बऱ्याच ठिकाणची हत्या बंद केली महाराज. आणि आपणही आपल्या जीवनामध्ये देवासाठी बकर आणि कोंबडं जर कापत असाल तर बंद करा. माझा जन्म झाल्यापासून आमच्या घरामध्ये आम्ही कधीही कोणत्या देवाला बळी दिलेला नाही. मग आमचं काय वाटोळं झालं सांगा बरं. उलट भगवंताने आमचं चांगलंच केलं. म्हणून देवासाठी बकर आणि कोंबडे बळी देत जाऊ नये, हिंसा करू नये. हिंसेमध्ये कली राहतो, आपण भागवत श्रवण केलं असेल. म्हणून कधी हत्या करू नये. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, काय मारण्याचा अधिकार आहे. आपल्या लेकराला काटा टोचला तर आपल्या अंगावर काटा येतो. आणि मग तुम्ही ते बकरू जेव्हा कापता, त्याला आई बाप नाहीत का, त्याला आई नाही का, तिला त्रास होत नसेल का, खाताना मजा वाटते महाराज. पण यमाचे दांडे जेव्हा पडतील ना तेव्हा कळेल. मांस मानवाचं अन्न नाही, व्यासपीठावर बसून सांगतो.
आपलं शरीर म्हणजे शाकाहारी शरीर आहे आणि देवाच्या नावानं बळी देत जाऊ नये. कोलार या ठिकाणी सुद्धा देवीच्या समोर बळी दिला जायचा आपल्याला माहित असेल. त्या ठिकाणी परमपूजनीय नारायणगिरी महाराज आले आणि निक्षून सांगितलं, जर तुम्हाला यापुढेही बळी द्यायचाच असेल तर माझं कीर्तन परत कोलारमध्ये होणार नाही. गावकऱ्यांनी बंद केलं महाराज ते. आणि म्हणून अहो आमच्या शेजारी कानिपनाथ मंदिर आहे, बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल. त्या ठिकाणी पहिले बकरं कापल्या जायचे, बंद झालं ते आता. आणि म्हणून त्याही ठिकाणी नंतर बेलापूरकर महाराजांनी त्या आळे या ठिकाणी ती प्रथा बंद केली आणि सुंदर असा उत्सव चालू केला. चला आपल्याला आता थोडं धावत्या वेगानं जावं लागणार आहे. पुढे चास नरोडी या ठिकाणी आले, तेथे रेडेश्वराचा दशक्रिया विधी केला. तेथे पण एक ज्ञानोबारायांचं सुंदर असं मंदिर आहे. नंतर चाकणजवळ वाकीतिकी नावाचं गाव आहे, या ठिकाणी आले. रेडा गेला, आता त्याचा असणारा मालक काळोबा कुळी तेही उद्विग्न झाले. त्यांनी देह ठेवला. त्यांचंही सर्व विधी ज्ञानोबारायांनी केला. नंतर चाकणला आले, तेथे महिपतीराव होते. त्यांची मुलगी कराडच्या रामरायाला दिलेली होती, तिचं नाव आहे सीतामाई. त्या ज्ञानोबारायांच्या भक्त होत्या. पण रामराय भक्ती करत नव्हते. त्यांचे असणारे पती, ते महिपती असणारे, ते सांगतात माऊलींना तुम्ही कराडला जा, त्या ठिकाणी माझा जावई आहे आणि त्यांना भक्तीचा उपदेश करा. ज्ञानोबराय त्या ठिकाणी जातात, त्यांनाही उपदेश केला, त्यांचं कल्याण केलं. आणि आता ही चारही भावंड परत आळंदी या ठिकाणी आलेले आहेत. तोपर्यंत आळंदीकरांना बातमी समजली होती की पैठण या ठिकाणी ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. पुढे नेवासा या ठिकाणी जाऊन ज्ञानेश्वरीचं प्रागट्य केलं. अमृत अनुभवासारखा सुंदर ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला. ही सगळी बातमी आळंदीकरांना मिळाली होती, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भव्य असं स्वागत ज्ञानोबारायांचं केलं. परत आळंदीमध्ये ब्रह्मसभा भरवली. त्या सभेमध्ये सोपान देवांनी पैठणहून आणलेलं पत्र त्यांना दाखवलं. पत्री लिहिले साचार, तिघे तीन देवांचे अवतार, असं त्यामध्ये लिहिलेलं होतं. मग अधिकार कळाला. हे ऐकून सर्व ब्रह्मवृंद मंडळी तटस्थ झाले. सर्वांना आश्चर्य झालं. ज्ञानोबा आता आळंदीत राहू लागले आणि आळंदीत त्यांचं जे दिनचर्या होती की सप्रेम करता हरी कीर्तन, श्रवण करती सकळ जन, ज्ञानोबाराय आता कीर्तन करू लागले. ज्ञानोबांचा अवतार हा आमच्यासाठीच आहे असं आता सर्वजण म्हणू लागले. पण तरीही आळंदीत काही कुचर अजूनही शिल्लक होतेच. त्या ठिकाणी विसोबा चाटी नावाचा एक ब्राह्मण आहे. आजही ज्ञानोबांचा तो द्वेष करत होता. तो रात्रंदिवस त्यांची निंदा करत होता. म्हणे हे संन्याशाचे पुत्र, यांचे पाहू नये वत्र, ऐशे म्हणून अहोरात्र निज मानसी जपत असे. तो आजही म्हणत होता, अरे हे संन्याशाचे पोरं आहेत म्हटले, यांचं मुखकमल सुद्धा पाहू नये, विटाळ घडतो. आजही तो म्हणत होता विसोबा चाटी. आणि मग द्वेष मात्र तो करत होता. पण बरेच आळंदीकर मात्र ज्ञानोबारायांना शरण आले. रोज कीर्तन होऊ लागली, प्रवचन होऊ लागली. आळंदीकर त्या ज्ञानानं कीर्तनानं अगदी आनंद विभोर होत होते. ज्ञानोबारायांना जे जे ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाचा आनंद स्वतःही घेत होते आणि जगाला सुद्धा ते ज्ञान देत होते. तो आनंद जगालाही देत होते. आणि वारकरी संप्रदायाचं हे तर खरं विशेष आहे. संत मंडळींनी तो अनुभव स्वतःही घेतला, तो आनंद स्वतःही उपभोगला आणि समाजाला सुद्धा दिला. महाराज म्हणून तर तुकोबाराय सांगतात की नाही, सेवितो हा रस रस वाटितो
सिद्धेश्वर महाराज की जय. एक दिवशीचा प्रसंग आहे. दसरा दिवाळीचा सण जवळ आला. आता आला दिवाळीचा सण जवळ आलाय. मग त्या काळातही दिवाळीचा सण आला आणि मग निवृत्ती दादांनी इच्छा प्रगट केली. निवृत्ती देव तयावेळी मुक्ताईसी बोलले, मने उत्तम मांडे करुनी भोजन घाली आम्हा. निवृत्ती दादानं सांगितलं, मुक्ता अग आई गेल्यापासून मांडे नाही खाल्ले. मुक्ता अगं मांडे खाण्याची इच्छा झाली ग. जेव्हापासून मायबाप गेले होते तेव्हापासून या चारही भावंडांनी गोडधोड खाल्लेलं नव्हतं. मग आता इच्छा प्रगट केली. आता तसं मांडे खाण्याची इच्छा झालीच नव्हती. या लीलेतून विसोबासाठी यांचा अभिमान घालवायचा होता. त्यांना आपल्यासारखं करायचं होतं. बस एवढाच उद्देश होता. म्हणून निवृत्ती दादानं सांगितलं, मुक्ता अगं जरा मांडे करतेस का. मुक्ताईनं सांगितलं, दादा काळजी करू नका. भगवंताच्या आशीर्वादानं घरामध्ये अगदी सगळं उपलब्ध आहे म्हटले. मांडे करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ना ते सगळं म्हटले. पण एक गोष्ट मात्र नाही म्हटले. कोणती ग मुक्ता. म्हटले, दादा मांडे करण्यासाठी खापराचं परळ लागतं की नाही. आणि मग ते परळ नाही आपल्याकडे. त्याचे खापर लागतं ते घरामध्ये नाही. आणि मग मुक्ताईनं सांगितलं, दादा तुम्ही बाकीची तयारी करा. तोपर्यंत मी कुंभारवाड्यामध्ये जाते आणि कुंभारवाड्यामधनं कुंभार दादाकडनं सुंदर असं परळ घेऊन येते. निवृत्ती दादा ज्ञानानं सांगितलं. म्हटले, अगं मुक्ता तू कशासाठी जाते. मी जातो परळ घेऊन येतो. मुक्तानं सांगितलं, ज्ञाना अरे खापराची जी पारख आहे या मा बाया तुम्हाला हे कळालं पाहिजे ना. त्या आम्हा बायकांना कळतं. मी जाते म्हटले, काळजी करू नकोस. आणि म्हणून कुंभार दादाच्या त्या वाड्याच्या दिशेने हा जो विसोबा सावकार होता विसोबासाठी यानं पाहिलं, अरे ही संन्याशाची पोर सकाळी सकाळी कुठे निघाली. आळंदीमध्ये कशाला आली. हिचं काय काम. आणि म्हणून विसोबा सावकाराने विचार केला, या मुक्तेच्या मागे गेलं पाहिजे. नक्की ही चालली कुठं काय करते हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मुक्ताईच्या मागे मागे असणारे हे विसोबा सावकार निघाले. मुक्ता पुढे चाललीये, विसोबा सावकार मागे चालतायत. कुंभारवाड्यापर्यंत मुक्ता आली. आल्यानंतर विसोबा सावकारांना पाहिलं, कुंभारवाड्यामध्ये हिचं काय काम. मुक्ता त्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी असणारे कुंभार दादा, त्यांचे असणारी सौभाग्यवती यांच्या समोर मुक्ता जाते आणि कुंभार दादाला सांगते, कुंभार दादा अहो माझ्या निवृत्ती दादाला, ज्ञान दादाला, सोपान दादाला मांडे खायचे. मांडे खाण्याची इच्छा झाली. म्हटले, मग कुंभार दादा त्यासाठी परळ पाहिजे, खापर पाहिजे. कुंभार दादानं सांगितलं, अगं मुक्ता मग जा की घेऊन. म्हटले, ते बघ कोपऱ्यामध्ये परळाची चवडची चवड लावली, त्यातून तुला पाहिजे तो परळ घे आणि जा म्हटले घेऊन. मुक्ता त्या ठिकाणी जाते, एक एक परळ हातामध्ये घेते, वाजवून पाहते आणि एक असा सुंदर खनखन वाजणारा परळ पाहिला मुक्ताईनं आणि घेतला. सांगितलं, कुंभार दादा
कुंभारदादानी सांगितलं जा म्हटले मुक्ता घेऊन. परळ घेतला मुक्ताईनं. एवढा आनंद झाला. तिथून निघणार कुंभारदादाच्या वाड्यातनं परळ घेऊन तेवढ्यात विसोबा सावकार आले. समोर उभा राहा तिथं, खाली खाली जाऊ. मुक्ता हातामध्ये परळे निघणार. थांबा. निघणार तेवढ्यात विसोबा सावकार समोरून आले. ए संन्याशाच्या पुरी, इकडे काय करतेस या कुंभारवाड्यामध्ये? तुम्हा संन्याशाच्या पोरांना सांगितलं ना का सकाळी सकाळी आळंदीत येत जाऊ नका? तुमचा चेहरा पाहिला तरी आम्हाला वेंटाळ होतो आणि म्हणून जवळ जातात. विचारलंय खापर कशासाठी चालवलं? समोर तोंड करून उभे राहा मुक्ता. मुक्तानं सांगितलं विसोबा काका, अहो माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या ज्ञानदेवाला, माझ्या सोपान दादाला मांडे खाऊशी वाटलेत म्हणून परळ घेऊन चालले. विसोबानं सांगितलं अरे तुम्हा संन्याशाच्या मुलाला कशाला पाहिजे गोडधोड? आणि असं म्हणून विसोबा सावकार समोर जातात. हातातलं जे परळ होतं, हातातलं जे खापर होतं हिसकावून घेतलं, जमिनीवरती आपटलं, फोडून टाकलं विसोबानं. कशाला पाहिजे तर तुम्हाला संन्यासाच्या पोरांना हे चोचले आणि मुक्ताईच्या तोंडात मारली विसोबानं. मुक्ताई रडत 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 सिद्ध बेटावरती आलेली आहे. सिद्ध बेटावरती मुक्ताई आली. रडत येणाऱ्या मुक्ताईला ज्ञानोबा रायांनी पाहिलं, निवृत्ती दादांनी पाहिलं. ज्ञानोबा समोर जातात, मुक्ताईला जवळ घेतलं, छातीला लावलं, डोक्यावरनं हात फिरवला, डोळे पुसले मुक्ताईचे. आणि ज्ञानोबानं विचारलं मुक्ता का रडतेस ग? आळंदीत तुला कोणी काही बोललं का? अगं तुला कोणी मारलं का? मुक्ताईनं सांगितलं ज्ञानदादा, विसोबा सावकारानं मला मारलं. माझ्या हातात असणारा परळ घेतला, जमिनीवरती फोडून टाकला. दादा अरे मला मारलं, परळ फोडला. दादा मला याचं दुःख नाही रे होत. दुःख या गोष्टीच होतं दादा की आता तुम्हाला मी मांडे करून देऊ शकणार नाही. तुमची इच्छा झाली मांडे खाण्याची, मी तुम्हाला मांडे नाही देऊ शकत, याचं दुःख होतंय. ज्ञानदादांना सांगितलं मुक्ता, अगं कशाला काळजी करतेस? विसोबानी खापराचा परळ फोडला असेल, पण हा देहरूपी परळ माझा अजून जिवंत आहे, काळजी करू नकोस. ओनवे झाले. ज्ञानोबांनी सांगितलं मुक्ता तू स्वयंपाकाची तयारी कर. अगो पण मुक्ताईनं सांगितलं ज्ञानदादा अरे मांडे भाजण्यासाठी परळ नाही ना. सांगितलं काळजी करू नको, तू स्वयंपाकाची तयारी कर. मुक्ताईनं मांड्याची तयारी केली. असणार कणिक तिंबवलं, त्यामध्ये घालण्यासाठी पुरण तयार केलं. सगळी तयारी झाली. आणि मग आता ज्ञानोबाराय त्या पर्णकुटीमध्ये ओनवे झाले. आपला असणारा देहरूपी परळ त्यांनी तापवला. आपल्या उदरामध्ये असणारा जठर अग्नी पेटवला. ज्ञानोबारायांची गोरी पान असणारी पाठ तव्यासारखी लाल झाली. महाराज सांगितलं मुक्ता कर म्हटले मांडे तयार आणि माझ्या पाठीवरती भाज म्हटले. ज्ञानोबारायांच्या पाठ होती ती तप्त झालेली होती, तव्यासारखी लाल झालेली होती. आणि मग आता मुक्ता एक एक मांडा बनवते. एक एक मांडा बनवू लागली. हातावरती घ्यावा आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवरती टाकावा. सुंदर असे मांडे तयार करत होती, पाठीवरती टाकत होती. एक एक मांडा भाजत होता. आणि त्या मांड्यांचा जो सुवास आहे तो सुगंध आळंदीमध्ये दरवळू लागला. आणि त्या मांड्याचा वास विसोबासाठी म्हणजेच विसोबा सावकार त्यांच्या नाकापर्यंत गेला. विसोबा सावकारानं विचार केला अरे या संन्याशाच्या पोरीला मी मारलं, ती निघून गेली, मग आता त्यांची काय अवस्था झाली असेल, जरा जाऊन पाहू म्हटले. आणि म्हणून विसोबा सावकार त्यांची गंमत पाहण्यासाठी सिद्ध बेटावरती आले.
पर्णकुटीच्या दारातनं पाहू लागले तर आतमध्ये मुक्ता सुंदर मांडे तयार करत होती, ज्ञानोबारायांच्या पाठीवरती भाजत होती आणि असणारे हे गरम गरम मांडे त्या ठिकाणी तयार झाले. मांड्याची अशी चवडची चवड तयार झाली. मांडे आता मग सांगितलं, सोपान काका चला म्हटले, आता तुम्ही भोजनासाठी बसा. आणि मुक्ताईनं सुंदर समोर असं पात्र वाढली, मांडे सुंदर तयार झाले. मग आता ज्ञानदादांनी आपला जो जठर अग्नी आहे तो जठर अग्नी त्या ठिकाणी थांबवला. तव्यासारखी लाल तप्त झालेली पाट ज्ञानोबारायांची शांत झाली. आणि मग आता हे तीनही भावंड मांडे खाण्यासाठी, मांड्याचं भोजन करण्यासाठी, मुक्ताईचा असणारा तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी सुंदर पंगत धरली. पर्णकुटीमध्ये मुक्ताईनं पात्र घेतली आणि आईच्या हृदयानं, त्या वात्सल्यानं, ज्या पद्धतीनं आई आपल्या लेकरांना भोजन देते ना, त्याच पद्धतीनं आता या तीनही भावंडाची आई होऊन, माऊली होऊन मुक्ताई त्यांना पात्रामध्ये मांडे वाढते. असणारे ते मांडे मुक्ताईनं सर्वांना वाढले. आणि आता सर्व अगदी आवडीनं आणि स्वतःसाठी एक पात्र तयार करून घेतलं मुक्ताईनं. आणि सर्व आता सुंदर असणारा तो प्रसाद सेवन करू लागले, सर्व भोजन करू लागले. मांडे घेतायत, एक एक घास खातायत, सर्व असणारा तो मुक्ताईचा प्रसाद सर्व घेऊ लागले. मुक्ताई आईच्या हृदयानं, स्वतःच्या हातानं एक एक घास आपल्या भावांना भरवते आणि तो प्रसाद सेवन करून तीनही भावंड त्या ठिकाणी तृप्त होत आहेत. मुक्ताई आता स्वतः त्या ठिकाणी भोजनासाठी बसल्या. विसोबा सावकार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पर्णकुटीच्या दाराच्या फटीमधून पाहू लागले. आणि जेव्हा कळालं ज्ञानोबारायांच्या पाठीवरती मुक्ताईनं मांडे भाजले, तोही प्रसंग त्यांनी त्या खिडकीतून पाहिलेला होता. आणि त्यांचा असणारा जो अभिमान कर्माचा तो आता संपूर्ण गळून गेला. पश्चाताप करत होते विसोबा सावकार. अरे, हे तिन्ही भावंड म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. आजपर्यंत आम्ही यांना त्रास दिला. पश्चाताप करू लागले, डोळ्यात अश्रू येऊ लागले. आणि मग आता विसोबांची इच्छा झाली तर यांच्या ताटामध्ये जे उष्ट आहे, मग ती उष्ट आपल्याला मिळेल का? तो प्रसाद आपल्याला थोडा जरी मिळाला तरी आपलं जीवन कृतार्थ होईल. म्हणून लेकरासारखं चोख आपले विसोबा सावकार रांगू लागले. रांगत रांगत त्या पर्णकुटीमध्ये आलेले आहेत विसोबा सावकार. आणि ज्ञानोबारायांच्या पात्रातली ते उष्ट त्यांनी उचललं आणि खाणार. तेवढ्यात ज्ञानोबारायांनी सांगितलं, सर परता खेचरा. ज्ञानोबारायांना वाटलं स्वर्गातून कोणी गण गंधर्व यक्ष किन्नर आला की काय, हा प्रसाद सेवन करतो की काय, म्हणून सर परता खेचरा असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि त्याच वेळी विसोबा सावकारानं ज्ञानोबारायांच्या समोर प्रणिपात केला, आडवे झाले. विसोबा सावकार मस्तक ज्ञानोबारायांच्या चरणावरती ठेवलं. ज्ञानोबाराय उठून उभे राहिले. विसोबा सावकारांच्या मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानोबारायांनी ठेवला आणि कृत्याकृत्य केलं विसोबा सावकारांना. आणि त्यानंतर मिळाला, आपणा सारिखे करीती तात्काळ, कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. विसोबा सावकाराच्या माथ्यावरती हात ठेवला, कृत्याकृत्य केलं. आणि आता ज्ञानोबारायांनी सांगितलं, विसोबा आता मात्र त्यांच्या हृदयामध्ये असणारा
जो काही अभिमान होता तो पूर्ण त्या ठिकाणी नष्ट झाला. शरण आले ज्ञानोबा रायांना. ज्ञानोबा राय, आमचं कल्याण करा, आमच्यावर कृपा आशीर्वाद करा. आणि ज्ञानोबा रायांच्या कृपा आशीर्वादानं विसोबा सावकार आता संत पदाला प्राप्त झाले. एवढा मोठा अधिकार प्राप्त करून दिला. विसोबांना सांगितलं एक काम करा, विसोबा सावकार आता तुम्ही आळंदीत थांबू नका. म्हटले मग तुम्ही आता औंढा नागनाथ या ठिकाणी जा. त्या ठिकाणी नामदेव महाराज येतील आणि त्यांना तुम्हाला ज्ञान द्यायचे. जे ज्ञान ज्ञानोबारायांकडे होतं ते ज्ञान विसोबा सावकारांना दिलं. आणि हे विसोबा सावकार आता विसोबासाठी झाले. विसोबा खेचर, कारण सर परता खेचरा असं ज्ञानोबारायांनी म्हटलं, म्हणून नाव प्राप्त झालं विसोबांना. तुम्हाला एक सांगू, जीवनामध्ये जेव्हा आपण गुरु करतो ना त्यावेळेस आपला पुनर्जन्म होत असतो. माय पित्यांच्या उदरातून झालेला हा पहिला जन्म, पण ज्यावेळेस आपल्यावर गुरु कृपा होते, गुरूंचा आशीर्वाद मिळतो, त्यावेळेस आपला पुनर्जन्म होत असतो. आता विसोबा चाटींचा पुनर्जन्म झाला, नवीन नाव प्राप्त झालं विसोबा खेचर. आणि आज्ञा केली ज्ञानोबांनी, तुम्ही आता औंढा नागनाथ या ठिकाणी जावं, भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये थांबावं. त्या ठिकाणी नामदेव महाराज येतील आणि त्यांना तुम्हाला उपदेश करायचंय. त्यांचं गुरुपद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. अहो काय ज्ञानोबारायांची उदात्त असेल पहा ना. ज्या विसोबा सावकारानं एवढा त्रास माऊलींना दिला, अहो त्यांना गुरुपद बहाल केलं, त्यांना संत पद बहाल केलं, आपल्या पदावरती बसवलं. एवढे उपकार ज्ञानोबारायांचे जगावर आहेत महाराज. मग असणारे विसोबा सावकार औंढा नागनाथच्या दिशेनं निघून जातात. आणि या पर्णकुटीमध्ये सर्वांनी असणारा तो मुक्ताई मातेचा प्रसाद ग्रहण केला. सर्व आनंदी झाले आणि आळंदी या ठिकाणी सर्व आता राहू लागले. पुढील जो कथा भाग आहे तो आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. याच ठिकाणी आजची कथा पूर्णत्वास जाते. आपण रोज या ठिकाणी अगदी बहुसंख्येनं उपस्थित राहता, या कथेचा आस्वाद घेता, म्हणून सर्वांना अगदी कोटी कोटी धन्यवाद देतो.